नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्य दर्शन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा भाग हा 21वा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे लंडनला प्रयाण. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की त्यांना पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे आणि आता लंडनला जायचं निश्चित झालेलं आहे. पण लंडनला जाण्यापूर्वी सावरकरांनी नाशिकमध्ये काही ठिकाणी भाषणं केली आहेत बरं का. 1 जानेवारी 1906 ला ब्रह्मानंद नाट्यगृहात त्यांचं भाषण झालं, ज्याला 200 ते 300 श्रोते उपस्थित होते. अभिनव भारताचा सदस्य म्हणून त्यात घुसलेला गुप्तचर वामन नरहर दाणी हा सावरकरांच्या भाषणाची नोंद करत होता. येणाऱ्या मकर संक्रांत उत्सवातील तिळगुळ वाटपाची प्रथा हा भाषणाचा विषय होता. श्रोत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सावरकरांनी त्या भाषणात सांगितलं होतं, या प्रसंगी लोक तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणतात. त्याऐवजी आपण तिळगुळ घ्या आणि गोड बोलू नका असं म्हणायला हवं. गोड बोलण्यासाठी प्रत्येकाच्या हृदयात आनंद भरलेला हवा. ज्याच्या हृदयात किंवा मनात दुःख असते तो गोड कसं बोलेल? आणि पुढे या भाषणात ते म्हणाले होते, आपला देश रसातळाला पोहोचण्याचं कारण म्हणजे आपण आपला धर्म, आपले उद्योग आणि आपला व्यापार सोडून दिला असून इतरांनी त्याचा ताबा घेतला आहे. किती अचूक निरीक्षण आहे बघा त्यांचं. भाषणात पुढे ते म्हणतात, आपल्या व्यापारावर मक्तेदारी प्रस्थापित केल्याने त्यांचा देश श्रीमंत झाला आहे आणि आपल्या देशाचे अधःपतन होत आहे. नव्हे, ते आधीच झाले आहे. हे पूर्णतः लक्षात घेऊन सशस्त्र लढा द्यायला हवा. म्हणजे आपण आपल्या धर्माचे पालन करत दुसऱ्यांच्या हाती गेलेला आपला व्यापार परत सुरू करायला हवा. याचा अर्थ आपण आपल्या देशात उत्पादित झालेला मालच वापरायला हवा. म्हणजे स्वदेशी साखर, कपडे आणि इतर स्वदेशी वस्तू. आणि पुढे त्यांनी भाषणाचा समारोप करताना म्हटलंय, त्यामुळे गोड बोलण्याऐवजी अंतःकरणात आग असू द्या, तिला तिथे भडकू द्या. हे एक भाषण झालं. त्याच्यानंतर 21 आणि 22 एप्रिल 1906 ला त्यांनी 2 भाषणं दिली. एक नाशिकमधील 9 दरवाजा जवळील रोकड्या मारुती व्यायामशाळेच्या समोर आणि दुसरं सुंदर नारायण मंदिरात. आणि श्रोते हो, ह्या भाषणांच्या वेळी सुद्धा तो जो गुप्तचर पोलीस होता, वामन नरहर दाणी, तो उपस्थित होता आणि अतिशय दक्षतेने सावरकर काय बोलतायत तो मजकूर तो टिपून घेत होता आणि तो मजकूर त्यांनी त्वरित आपल्या वरिष्ठांना पाठवला. सावरकरांनी श्रोत्यांना मन आणि शरीर प्रशिक्षित करण्याचे आवाहन करत आपल्या अंतःकरणात देशभक्तीची भावना बिंबवण्यास सांगितले. हनुमानाच्या मूर्तीकडे निर्देश करत ते म्हणाले की देवाच्या हातात गदा असून तो राक्षसाला त्याच्या पायाखाली चिरडत आहे. बारकाईने पाहिले तर राक्षस गोरा किंवा लाल असल्याचे दिसेल. गोऱ्या परदेशी व्यक्तींना बलप्रयोगाने नेस्तनाबूत करावे असे त्यांना अप्रत्यक्षरित्या सुचवायचे होते. असे अनुमान पोलिसांनी काढले. त्याच्यानंतर कुठे त्यांचा समारंभ झाला, सत्कार समारंभ किंवा भाषण झालं? आबा दरेकरांच्या घरी 28 मे 1906 ला आणि अमरसिंह परदेशी याच्याकडे 31 मे 1906 ला खाजगी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आणि मंडळी, इथे एक मुख्य मुद्दा नमूद करायचा आहे की ह्या निरोप समारंभानंतर आबा दरेकरांच्या घरी सावरकर आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकार्यांचं छायाचित्र काढण्यात आलं होतं. आपल्या आत्ताच्या भाषेत सांगायचं तर त्यांचा फोटो काढला होता सगळ्यांचा. परंतु पुढे हे छायाचित्र जप्त करण्यात आलं आणि कशासाठी वापरण्यात आलं माहितीये?
सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये जो अभियोग, जो खटला चालवण्यात आलेला होता, त्याच्यातला पुरावा म्हणून हे छायाचित्र सादर करण्यात आलं होतं. नाशिकच्या भद्रकाली मंदिरात सावरकरांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे अध्यक्ष कोण होते? वेदमूर्ती हरिहर शास्त्री गर्गे अध्यक्ष होते. यावेळी जवळपास 400 लोक उपस्थित होते. नाशिकचा आपला आवडता पुत्र प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वतःची योग्यता सिद्ध करून आता उच्च शिक्षणासाठी प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवून दूरदेशी इंग्लंडला निघाला होता. असंख्य आप्त मित्र आणि नागरिकांनी या आनंदाच्या प्रसंगी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आणि ह्या वेळेला अगदी कृतज्ञतापूर्वक सावरकरांनी सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? की ते त्यांच्या प्रिय मातृभूमीच्या प्रती असलेले ऋण फेडण्याच्या एकमेव हेतूने इंग्लंडला जात आहेत. म्हणजे त्यांचा हेतू अगदी स्पष्ट होता आणि ते त्यांनी अगदी स्वच्छ शब्दामध्ये सांगितलेलं आहे. तेथील लोकांना भारतीयांवर होणाऱ्या अत्याचारांची आणि क्रांतीच्या आवश्यकतेची जाणीव करून देणे हा इंग्लंडला जाण्यामागचा त्यांचा खरा हेतू होता. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी जगभर क्रांतिकारकांचे जाळे निर्माण करून क्रांतीसाठी शस्त्रेही विकत घ्यायची होती आणि बॉम्ब बनवण्याचे तंत्रही शिकायचे होते. म्हणजे किती सुस्पष्ट योजना त्यांनी त्यांच्या मनामध्ये तयार केलेली होती आणि त्याच्यानुसार लंडनला गेल्यानंतर त्यांनी तशी मंडळी कृती सुद्धा केलेली आहे. इतकं निश्चयात्मक जीवन त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अंगीकारलेलं होतं. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की त्यांनी पुण्याला 23 फेब्रुवारीला जे भाषण केलं ते भाषण आणि आता इथे नाशिकला जी 4 भाषणं केली, अशीही त्यांनी जी 4 भाषणं किंवा व्याख्यानं दिली ना मंडळी, ती काही वर्षांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली जेव्हा त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला, तेव्हा पुरावा म्हणून ही भाषणं उपयोगात आणली गेली. आणि ही भाषणं आपल्या विरुद्धचा पुरावा म्हणून उपयोगात आणली जातील याची सावरकरांना कल्पनाही नव्हती. कोणालाच कल्पना नव्हती मंडळी. सावरकर आता आधी मुंबईला गेले आणि नंतर 9 जून 1906 ला SS पर्शिया नौकेने इंग्लंडला रवाना झाले. त्यांचे बंधू बाबाराव सावरकर तेव्हा आलेले होते. पत्नी यमुनाबाई आलेल्या होत्या आणि 8 महिन्यांचा त्यांचा मुलगा प्रभाकर नावाचा त्याला सुद्धा आणलेलं होतं बरं का. ह्या प्रभाकर जो आहे त्यांचा मुलगा, त्याचा जन्म कधी झाला माहितीये? 9 सप्टेंबरला. कोणत्या 9 सप्टेंबरला? की ज्या वेळेला सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केलेली ना 7 ऑक्टोबरला, त्याच्या आधी एक महिना त्याच्या आधी 1 महिना 9 सप्टेंबरला या प्रभाकरचा जन्म झाला होता. या सर्व लोकांनी सावरकरांना साश्रू नयनांनी निरोप दिला. यमुनाबाईंच्या हातातून प्रभाकरला प्रेमाने घेऊन सावरकर त्यावेळेला गमतीने म्हणाले, त्याला देवीची लस द्या, नाहीतर तो देवाकडे जाईल. गमतीत बोललेले हे वाक्य पुढे दुर्दैवाने खरे ठरेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल. नवीन अनुभव आणि संधींनी भरलेले एक विश्व त्यांची वाट बघत होते. परंतु प्रियजनांच्या विरहाचे दुःख त्यांच्या हृदयात होते. या उत्कट अनुभवाविषयी सावरकर लिहितात. आपण त्यांच्या शब्दातच ते बघूया. मुंबईचा सिंधुतट सोडून मला विलायतेला घेऊन जाणारी ती आगनाव समुद्राचे पाणी दुभंगताना बसणारे पहिले धक्के नि हेलकावे खात खात चालू लागली. मला प्रेमाचा उत्साहप्रद निरोप देण्यासाठी सिंधू तटावर जमलेले माझे बंधू बांधव नि इष्ट मित्र बोलता बोलता दिसेनासे झाले.
दुरावत चाललेल्या त्या सिंधू तटावरून मला निरोप देत असताना त्या सुहृदय बांधवांचे माझ्या मनःपटलावर जे छायाचित्र उमटले होते, ते काय ते जणू डोळ्यातून बाहेर येऊन आता माझ्या दृष्टीसमोर तरळत होते. ते पाहत वियोगाने दुखावलेले माझे मन मनासच आकुलपणे विचारू लागले, 3 वर्षांनी का होईना, पण मी सुखरूपपणे मातृभूमीस परत येईन का? हे सारे माझे बंधू-बांधव मला भेटतील ना? म्हणजे बघा कितीही दृढ निश्चय करून ते निघालेले होते, तरी सुद्धा ह्या शेवटच्या क्षणी, की आता आपल्याला आपला जो तट आहे, तो सोडून ही आगनाव, ही नौका आपल्याला आता विलायतेला घेऊन जाणार आहे. त्यावेळेला आपल्यावरती प्रेम करणाऱ्या, आपल्याला जीव लावणाऱ्या या सगळ्या मंडळींच्या वियोगाने सावरकरांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू तरळले आणि त्यांच्या मनामध्ये सुद्धा आलं, की मी सुखरूपपणे माझ्या मातृभूमीला परत येईन ना? माझे हे सगळे जे जिवलग आहेत, हे मला भेटतील ना? तर मंडळी, अशा प्रकारे आता सावरकरांनी लंडनला प्रयाण केलेलं आहे. तारीख आहे 9 जून 1906 आणि नौकेचं नाव आहे पर्शिया नौका. तर मंडळी, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.